आज मी बीजेपीत आहे. ज्या वेळेला बीजेपीत गेलो त्या जाण्या अगोदर माझा आणि माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांचा एक डायलॉग विमानतळावर झाला 2 मिनिटाचा, 2-3 मिनिटाचा. आम्ही तिथे उभे असताना आम्ही विसरलो की दोन्ही राजकीय पुढारी आहोत, विसरलो. देवेंद्रजी म्हणतात, दादा बस झालं ना. मी काय बस झालं? अहो या ना बीजेपीत, बस झालं आता. मग मी थोडंसं बोललो 2-3 गेला. रे घरी बोलव, चर्चा कर, मी पण एका पक्षाचा नेता आहे, मला विचार करू दे. आणि त्याप्रमाणे विचार करून मी आलो. पण मी लहान असलो आणि मी मोठा असलो, हे नेते लहान असले, तर मी पदाला मान ठेवण्याचं कधी चुकलो नाही. मान, आदर, सन्मान करतच आलो. तटकरे साहेब त्यांचा चिरंजीवांना विधान परिषदेसाठी पवार साहेबांनी तिकीट दिली आणि पवार साहेबांनी सांगितलं, बघ तुझ्या मुलाला निवडून आणायचं असेल ना तर जा नारायण राणेशी बोल. तसे हे आले. बरं साहेब काय करायचं? म्हटलं काय, मी तर काय तुझ्या पक्षाचा नाही. नाही पण तुम्ही मतं दिली तरच माझा मुलगा निवडून येईल. म्हटलं तुझी काय अपेक्षा आहे? नाही सर, साहेब म्हणे तो निवडून यायला पाहिजे, पहिलीच निवडणूक लढवतो. अरे पण मी पक्षाचं धोरणाच्या विरुद्ध जातो त्याचं काय नाही मला माहीत नाही. पण मी बोला होतकर तरुण आहे आणि मी माझ्याजवळ जेवढी मतं होती ती मतं घातली आणि निवडून आणलं. आजही सुनील तटकरे असो, अनेक राजकारणात मी त्यांना मित्र समजतो, ते मला समजतात की नाही माहीत. राहणारा माणूस नाही राजकारणात, पदासाठी जगणारा माणूस नाही. माझ्या आयुष्यात मिळाली पदं ही मला दिली गेली आहेत, मी मागायला गेलो नाही. मला बोलून देण्यात आली. बाळासाहेबांनी दिलेली पदं मला घरी मातोश्रीवर बोलून दिली आहे आणि म्हणून माझं आयुष्य जगलो. 74 पूर्ण केली. मी स्वतःला भाग्यवान समजतो, फार भाग्यवान समजतो. आयुष्यात पदे मिळाली सोडा, त्यापेक्षा माणुसकी मिळवली. आणि आज माझ्या नेत्यांच्या तोंडी माझं कौतुक मला ऐकायला मिळालं. याच्यासारखा चांगला दिवस, सुवर्ण क्षण माझ्या आयुष्यात असू शकत नाही, असंच मला वाटतं.